हाय गाईज, जसं मी तुम्हाला म्हटले की एका म्हणजे प्रोग्रामची तयारी वगैरे चालू आहे आपल्याकडे आत्ता. सो त्याच्यामध्ये ना इन्व्हिटेशन आणि गेस्ट लिस्ट खूप महत्त्वाची होती. तो गेस्ट लिस्ट बनवून झाल्यानंतर मग आम्ही इन्व्हिटेशन द्यायला पण स्टार्ट केले. तर ऑलमोस्ट गेस्ट लिस्ट जाते आपले बऱ्याचशा याच्यापर्यंत. खूप पण मोठा प्रोग्राम नाही आहे, छोटासाच आहे, छानसा प्रोग्राम ठेवला आहे. सो गेस्ट लिस्ट जी आहे ती डन झालेली आहे ऑलरेडी. आणि त्याच्यानंतर इन्व्हिटेशनचे आहे, काही रिलेटिव्सला केलेत, काही रिलेटिव्स अजून देतो आहे. फ्रेंड सर्कलमध्ये राहिलेले आहेत आणि ऑफिसमध्ये त्याच्या कलिग्स, माझे कलिग्स ते राहिलेत. तर माझ्या ऑफिसमध्ये विदिन म्हणजे आज तर नाही, उद्या किंवा परवा तो जाईल. मला त्या बेबीमुळे जाता नाही येणार. सो विदिन 2 डेजमध्ये ऑफिसमध्ये हे सर्क्युलेशन होऊन जाईल. सो या लेट्स होप की हा प्रोग्राम आपला बेस्ट होईल. चलो बाय. आता तुला कुठले खायचे बघ. स्टेशन नाही भेटला. एक चोसा भेटला. चोसा? हा, यूपीचा आहे. हा बदामी आहे. हा कर्नाटकात असतो. हा कुठला आहे? चोसा, बदामी, लंगडा आहे. तू असे 3 प्रकारचे का आणले? तुला जो आवडला ते खा, मी पुढच्या वेळेस तो. अच्छा, असे पिकलेले नव्हते, ग्रीन ग्रीन हे हा पिकलेलाच आहे चोसा. हा तो हे असेच असतात, हे पिकलेलेच आहे. ओके. केशर उद्या परवा येईल तर मी आणेल तो. ओके बेबी. पहिले मुंबईच्या मामांना फोन लाव आणि मग आपले बाकीचे मित्र हे ते त्यांना करू देत होते. सो एक अनाउन्समेंट करायची आहे. अनाउन्समेंट अशी आहे. काय बेबी अनाउन्समेंट सांगायची? तर ती अनाउन्समेंट तुम्हाला सांगू आम्ही लवकरच. ती अनाउन्समेंट करू. तुम्ही जर कंटिन्यू जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला ते लक्षात येईल की आम्ही कसली तयारी करतोय. आत्ताच मी एका इव्हेंटवाल्याशी बोलली आहे. तर उद्या आपण मंडेला इव्हिनिंगच्या टायमिंगला आम्ही त्यांना भेटायला जातोय, त्या इव्हेंटवाल्याला. सो तिथं डायरेक्ट लोकेशनलाच भेटायला जाऊ. त्यावेळेस बघू काय होतं. आणि इव्हेंट कुठला आहे हे तुम्हाला लवकरच लक्षात येईल आणि आम्ही सांगू लवकरच की कुठला इव्हेंट आहे काय आहे. मागे जो केळवणचा व्हिडिओ टाकला होता त्याचं आज लग्न आहे ॲक्च्युली. आणि आम्ही दोघंही बेबीमुळे जाऊ शकलो नाही लग्नाला. आणि ते खरंच खूप असं एन्जॉय करायची इच्छा होती मस्त लग्नामध्ये, पण आम्ही दोघंही छोटा बेबी असल्यामुळे जाऊ शकलो नाही. सो पप्पा सकाळी 6:30 वाजताच गेलेत आणि जवळजवळ 11:30 वाजता त्यांचा फोन पण आला होता की पोहोचले म्हणून. फोटोज वगैरे टाका. तर काय माहिती टाकतात तर मला म्हणे बघू, मी सांगतो तर काय माहिती टाकतात की नाही. ते जर फोटो झाले तर मग तुम्हाला नक्की नवरा नवरीचा छान फोटो तुम्हाला दाखवू आम्ही. 4 लोक किती झाले? 11. ऑफिस मधले येतील सगळे 12 लोक. 6 लोक ते येतील. ते किती झाले? 23 आणि 6 29. मुंबईचे मामा मामी फोन केला का तो? नाही, ते 2 लोक, ते 4, ते 2, 6 लोक सध्या टेंटेटिव्ह पकडूया. तुमचे कोणी फ्रेंड्स वगैरे? ते 2 तुमचे 4 लोक येणार. पंडित येणार आहे. टाक नाही. कधीच कोणाकडे जायला एखादा आला तर किंवा वही तो एकटा येतो मारला. त्यानंतर कुलकर्णी मारला येतो. म्हणजे तुमच्या 10 लोक, 7, 2, 4, 6, 9 लोक ते. 26 आणि 10 पकडायचं. 36 आणि 4 कोण? मामा मामी वेदांग यांच्यामधले 4 लोक. वेदांग, प्रिपियू वगैरे त्यांना बोलवा ना. 40. आपल्या सोसायटी मधले कोण कोण येतील? 5-6 येतील. नाही बेबी खाना ती येईल. वैद्य पण येईल. वैद्य आंटी पण येणार आहे. 25 लोक येतील. आपले 40, 50-60 पर्यंत जातात आरामात. 60-70 पर्यंत जातातच आहे ना. कसं आहे तुम्ही 60चं सांगा. आपण जर 70चं सांगितलं तर आणि जरी कमी आलं तरी 70च तुम्हाला बिल द्यावं लागेल. आणि 60 तुम्ही सांगितलं आणि 70 आले तर तुम्हाला 70चं, नाही तर मग 60चंच बिल. मग त्याला कन्फर्म किती सांगायचं बरं? 60 सांगू. ठीक आहे मग तसं करू.